नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की आर-आर-बी म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. याच्यामध्ये जवळ-जवळ 32,000 पेक्षाही जास्त वेकेन्सी आलेल्या आहेत. आणि मित्रांनो, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ह्या ज्या वेकेन्सी आहेत, ह्या 32 पेक्षाही जास्त म्हणजेच जवळ-जवळ 60 ते 1 लाखापर्यंत जाण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. सिंपल मित्रांनो, तुम्हाला इथं 10वी पास असणं इथं गरजेचं आहे. त्याचसोबत काही ज्या वेकेन्सी आहेत त्याच्यामध्ये तुमचं ITI असणं इथं गरजेचं आहे. त्याचसोबत यामध्ये सगळ्यात मोठी जी गोष्ट आहे ती म्हणजे काय, की पहिलं जे आर-आर-बीची जी काही ग्रुप डीची वेकेन्सी होती, यामध्ये 18 ते 33 वय गरजेचं होतं. परंतु कोविड-19मुळे यांनी काय केलं आता यावेळी केंद्र शासनाने, की 18 ते 36 पर्यंत तुम्ही ही भरती देऊ शकता जनरल कास्टवाले. पण मित्रांनो, जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर जवळ-जवळ 18 ते 39 पर्यंत तुम्ही भरती देऊ शकता आणि SC-ST वाले तर जवळ-जवळ 45 वयापर्यंत ही भरती देऊ शकतात. बेस्ट असा चान्स आहे, म्हणजे ज्यांना असं वाटतंय की आपलं वय निघून गेलं किंवा ज्यांना असं वाटतंय आपण आजपर्यंत काहीच करू शकलो नाही, त्यांच्यासाठी तर खूप गोल्डन चान्स आहे काहीतरी करून दाखवण्याचा. तर मित्रांनो, तोच आपल्याला या व्हिडिओमधून आज बघायचा आहे. कशाप्रकारे ही भरती आहे, कशाप्रकारे कोणकोणत्या वेकेन्सी आहेत, याबद्दलच हा सविस्तर व्हिडिओ आहे. थोडक्यात सांगायचं झालं म्हटलं तर मित्रांनो, मी पटापट एक रूपरेषा सांगतो, त्याच्यानंतर आपण पुढे PDF बघूयात. तर याच्यामध्ये जर फीज आपण पाहिली, आजपासून याचे फॉर्म सुरू झालेले आहेत. यामध्ये जे जनरल कास्ट आहे त्यांच्यासाठी ₹500 फी आहे आणि जे OBC, EBC मध्ये आहेत त्यांना ₹250 इथे फी असणार आहे मित्रांनो. स्टार्टिंग डेट मित्रांनो आजपासूनच 23/1/2025 पासून आहे. एंडिंग डेट जी आहे ती 22/2 म्हणजे जवळजवळ 1 महिना आपल्याकडे आहे हा फॉर्म भरण्यासाठी. बाकी मित्रांनो, काही पोस्टसाठी यामध्ये फिजिकल असणार आहे. ते फिजिकल कसं असणार आहे, यामध्ये तुम्हाला 35 किलोग्रॅम वजन उचलायचं आहे आणि 100 मीटर तुम्हाला 2 मिनिटांमध्ये जायचं आहे. मुलांसाठी काही पोस्टसाठी अशा प्रकारे आहेत आणि मुलींसाठी तुम्हाला 20 केजी उचलायचं आहे आणि 100 मीटर 2 मिनिटांमध्ये जायचं आहे. कोणतंही वजन खाली न ठेवता एका चान्समध्ये. असं एका पोस्टसाठी आहे. आणि सेकंड जे आहे त्यांना काय करायचं आहे, तर 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर तुम्हाला 4 मिनिटं 15 सेकंदामध्ये जायचं आहे आणि मुलींसाठी 1000 मीटर 5 मिनिट 40 सेकंदामध्ये जायचं आहे. असं काही पोस्टसाठी इथे फिजिकल असणार आहे आणि काही पोस्टसाठी नसणार आहे. ते आपण बघणार आहोत पुढे, की कोणती पोस्ट बेस्ट आहे, कोणती पोस्ट बेस्ट नाहीये, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी कोणती पोस्ट बेस्ट आहे आणि कोणत्या पोस्टमध्ये पेमेंट त्याचसोबत जी काही नोकरीची रूपरेषा आहे ती कशी असणार, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. त्यासाठी सिंपल तुम्हाला काय करायचं, आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, बाजूला बेल आयकॉन प्रेस करायचे. त्यामध्ये कोणकोणते असणार आहेत, तर पोस्टमॅन बी साठी 5000 वेकेन्सी आहेत. ऑल इंडियाचं मी सांगतोय, महाराष्ट्राचं वेगळं आहे, ते आपल्या PDF मध्ये आहे. असिस्टंट मशीनसाठी 799, असिस्टंट ब्रिजसाठी 301, ट्रॅक मेंटेनन्ससाठी 13,187 वेकेन्सी आहेत. असिस्टंट PA साठी 2,587, असिस्टंट TRD आहे, असिस्टंट SNT आहे, असिस्टंट लोकोशेड आहे, असिस्टंट लोकोशेड इलेक्ट्रिक आहे, असिस्टंट ऑपरेशन आहे, असिस्टंट TLAC आहे, असिस्टंट TLNAC आहे, असिस्टंट वर्कशॉप मेकॅनिक. तर अशा प्रकारे ह्या वेकेन्सी असणार आहेत मित्रांनो. डिटेल PDF, डिटेल सगळ्या गोष्टी व्हिडिओच्या पुढे पाहूयात. मित्रांनो, हे नोटिफिकेशन तुम्ही बघू शकता. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड्स 2024 म्हणजेच आजपासून ही जी एक नोटिफिकेशन आहे ते ऍक्टिव्ह झालेली आहे आणि आजपासून आपल्याला फॉर्म भरायचे आहेत. ते जवळजवळ फेब्रुवारी महिन्यापर्यंत फॉर्म भरायचे आहेत आपल्याला. एक जवळजवळ 67 पानांची ही PDF आहे, तुम्ही ते बघू शकता मित्रांनो. तर याच्यामध्ये डेट जर पाहिली मित्रांनो, तर डेट ऑफ पब्लिकेशन 22/1/2025 ही झालेली आहे आणि ओपनिंग डेट जी आहे ती 23/1/2025 पासून आपल्याला हे फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे आणि क्लोजिंग डेट आहे ती 22/2 म्हणजे जवळजवळ 1 महिना आहे आपल्याकडे हा फॉर्म भरण्यासाठी. त्याच्यानंतर डेट ऑफ ॲप्लिकेशन फी पेमेंट जी आहे आपल्याला 23 ते 24 या 2 तारखेच्या आतमध्ये आपल्याला पूर्णपणे कंप्लीट करायचे. तर अशा प्रकारे पूर्णपणे हे डेट वाईजचं शेड्यूल असणार आहे. पुढे पाहूयात डिटेलमध्ये. तर मित्रांनो, पे लेवलचा जर विचार केला आपण, तर पे लेवल आहे जवळजवळ इनिशियल पे 18,000 रुपये आणि मेडिकल स्टँडर्ड ॲज पर ॲनेक्शर आहे आणि एज तुम्हाला जे आहे ते 1/1/2025 पर्यंत तुमचं 18 ते 36 तुमचं वय असणं इथं गरजेचं आहे आणि टोटल वेकेन्सी जे आहेत ते 32,438 आहे. जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की एजचा कशा प्रकारे तुम्हाला म्हणजे किती जन्मतारखेच्या नंतर तुमचं एज असणं इथं गरजेचं आहे ते तुम्ही जर पाहिलं असेल तर तुम्हाला नक्कीच याच्याबद्दल आयडिया येऊन जाईल. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. पुढे गेल्यानंतर तुम्ही ते बघू शकता, ही जी PDF आहे ही PDF पूर्ण जर वाचत बसलो आपण मित्रांनो तर आपला खूप वेळ जो आहे तो वेस्ट जाईल, कारण की आपल्याला अशा प्रकारच्या एक्झाम द्यायच्या असतात, त्यामुळे वेळ खूप महत्त्वाची असते. पुढे बघूयात. तर आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे, ही जी वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईट देईल मित्रांनो, त्याच्यावरती जाऊन तुम्हाला क्रिएट अकाउंट करायचं आहे आणि त्याच्यावरती पूर्णपणे तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID या सगळ्या बरोबर मेन्शन करून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरायला इझी जाईल. फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा याच्याबद्दल सेपरेट व्हिडिओ येणार आहे मित्रांनो. तो जर पाहायचा असेल तर सिंपल तुम्हाला आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, बाजूला बेल आयकॉन प्रेस करायचे. तर ज्याप्रमाणे मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की एज लेवल तुम्ही बघितलं इथं, तर 18 ते 33 वर्ष तुम्ही पहिल्यांदा एज लेवल दिलं होतं, परंतु
आता जे आहे ते नवीन रूलनुसार मित्रांनो 18 ते 36 आपल्याला दिलं आहे, कारण कोविड-19मुळे आपल्याला 3 वर्ष एक्स्ट्रा मिळाले आहेत. त्याचनुसार जे ओबीसी नॉन क्रिमिनल त्यांना 3 वर्ष एक्स्ट्रा म्हणजे 39 वयापर्यंत हे फॉर्म भरू शकतील आणि जे SC ST आहेत त्यांना 5 वर्ष एक्स्ट्रा म्हणजे जवळजवळ 41 वयापर्यंत हे फॉर्म भरू शकतील. बाकी एक्स सर्व्हिसमॅन, त्याच्यानंतर बेंचमार्क डिसेबल जे ग्रुप कॅन्डिडेट्स हु आर सर्व्हिंग टू ग्रुप सी आणि ग्रुप डी जे आहेत यांना सुद्धा इथे एजची चांगली सूट इथे दिलेली आहे मित्रांनो. जर तुम्ही यापैकी कोणत्याही एज ग्रुपमध्ये बसत असाल तुम्ही नक्कीच याचा फायदा घेऊ शकता. आता एज ग्रुपचं जर आपण पाहिलं तर 18 ते 36 जे ग्रुप आहे म्हणजे अनरिझर्व्ह आणि EWS यांना 2/1/1989 या दरम्यान तुमची जन्मतारीख असणे तर गरजेचं आहे आणि जे ओबीसी नॉन क्रिमिनल त्यांना 2/1/1986 अशी जर तुमची जन्मतारीख असेल तर तुम्ही नक्कीच हा फॉर्म भरू शकता. म्हणजे त्याच्या नंतरची आपली बर्थ डेट हवी आहे, त्याच्या आधीची नाही. आणि SC ST साठी 2/1/1984च्या नंतरची आपली बर्थ डेट असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. एक्झामिनेशन फीचा जर विचार केला मित्रांनो तर जे जनरल कास्ट आहेत त्यांना 500 रुपये फी आहे आणि जे SC ST आहेत त्यांना इथे 250 रुपये इथे फी आहे. फी जे पूर्णपणे आपल्याला ऑनलाईन मोडने भरायचे, बाकी कोणतंही इथं मोड आपल्याला दिलेलं नाही आहे मित्रांनो. आता मित्रांनो PDF पुढे बघूया की आपल्याला ही एक्झाम कशी द्यायची. एक्झाम ड्युरेशन आपल्यासाठी 90 मिनिटाचं असणार आहे. याच्यामध्ये जनरल सायन्स 25 मार्क, मॅथमॅटिक्स 25, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 30, जनरल अवेअरनेस करंट अफेअर्स 20 आणि टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 90. म्हणजे जवळजवळ 100 मार्कचा पेपर असणार आहे आणि तुम्हाला 90 मिनिट मिळणार आहेत मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्हाला सिलेबस वाटून दिलेला आहे. त्याचा जर तुमचा अभ्यास असेल तुम्ही ही एक्झाम आरामात पार करू शकता. आता मित्रांनो इथपर्यंत तुम्ही PDF पाहिलीच असेल. तर आता याच्यामध्ये आपण नेक्स्ट पाहूया आपल्या मुंबईमध्ये किती वेकन्सी आहेत आणि कशा प्रकारे आहेत. तर मुंबईमध्ये जवळजवळ मित्रांनो आपण तुम्ही ते बघू शकता की टोटल जर वेकन्सी आपण पाहिल्या मित्रांनो तर जवळजवळ 14 पोस्टसाठी या वेकन्सी आहेत. याच्यामध्ये असिस्टंट S&T, त्याच्यानंतर असिस्टंट वर्कशॉप, त्यानंतर असिस्टंट ब्रिज, असिस्टंट कॅरेज अँड वॅगन, त्यानंतर असिस्टंट लोकोशेड इलेक्ट्रिकल, असिस्टंट ऑपरेटर इलेक्ट्रिकल, असिस्टंट PWA, असिस्टंट TLNC वर्कशॉप, असिस्टंट TLNC AC, ट्रॅक मशीन, TRD, पोस्टमॅन B आणि ट्रॅकमॅन ट्रेनर 4. अशा प्रकारच्या जवळजवळ ह्या वेकन्सी आहेत मित्रांनो. तुम्ही पूर्णपणे डिटेलमध्ये बघू शकता. ही जर डिटेल PDF तुम्हाला हवी असेल मित्रांनो सिंपल आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्टली तुम्ही जाऊन पाहू शकता. तुम्हाला ह्या पूर्णपणे वेकन्सीची PDF मिळून जाईल. तर मुंबईचा जर विचार केला मित्रांनो तुम्ही तिथे जवळजवळ टोटल जे आहेत तर टोटल आपल्याला 3244 वेकन्सी आहेत आणि कास्ट वाईज जर पाहिलं तर अनरिझर्व्हसाठी टोटल 1395, SC साठी 480, ST साठी 257 आणि OBC साठी 845 वेकन्सी आणि EWS साठी 267 वेकन्सी. असे जवळजवळ 3244 जागा आपल्या फक्त मुंबईसाठी आहेत. बेस्ट आहे मित्रांनो, खूप जागा आहेत आपण असं म्हणायला काय हरकत नाही आहे. जर तुमचा अभ्यास परफेक्ट असेल, जर तुमचं फिजिकल परफेक्ट असेल तर नक्कीच तुम्ही ही वेकन्सी मिळवू शकता. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडल्यास प्लीज लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. मित्रांनो पुन्हा भेटूया अशा व्हिडिओसह, अशा विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.